आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात। महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या मतदार याद्यांच्या फेररचना मोहिमेच्या अनुषंगाने दोन्ही शिवसेना अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन विशेष सूचना करण्यात आल्या। काल एकीकडे शिवसेनेकडून मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन SIR संदर्भामध्ये नेमकं पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काय करावं याचं मार्गदर्शन केलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन इथं मुंबईतील सगळ्या शाखा प्रमुख यांची बैठक बोलवून त्यांना विशेष सूचना केलेल्या आहेत। मुंबईतला मतदार आपल्या सोबत राहावा आणि सत्ताधारी भाजपला कुठलाही फायदा होऊ नये, मतदार त्यांच्या गळाला लागू नये यासाठी दोन्ही शिवसेना या कामाला लागलेल्या आहेत। BLO जेव्हा काम करतो त्या BLO बरोबर जे आहे ते BLOनी प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे। आपले मतदार जे आहे हे, कारण की लोकल माणसालाच कळत असतं की या इमारतीमध्ये कोण राहतं, या स्लममध्ये कोण राहतं। तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये सरकार, शासकीय आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीजचे प्रतिनिधी यांनी जर एकत्र मिळून काम केलं तर SIR मॅपिंग जे आपण म्हणतो ते आता सुरू आहे, हे मॅपिंग 100% जे आहे ते यशस्वी होऊ शकतं। सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पक्षाची आढावा बैठक घेतली। SIRची प्रणाली सुरू झालेली आहे, तर सगळ्यांना त्याची माहिती असावी, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम पक्षाच्या वतीने झालं आणि एकदम पॉझिटिव्हली ही सगळी माहिती पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली। ह्याचं गांभीर्य काय, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे सगळं पदाधिकाऱ्यांना कळावं। आत्ताच ती वेळ आहे, कारण काय आत्ताची जी मुदत आहे ती आम्हाला त्या मुदतीच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्यामुळे अतिशय सकारात्मकतेने आजची ही बैठक पार पडलेली आहे। त्यासाठी मी सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि शिवसेनेकडून बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याही जाणून घेऊयात। शिवसेनेचा एकही मतदार डिलीट होता कामा नये याची काळजी घ्या, अशी सूचना ही शिवसेनेकडून देण्यात आलेली आहे। हातातली कामं बाजूला ठेवून 15 मे पर्यंत राबवल्या जाणाऱ्या मोहिमेवरती लक्ष द्या। आपण आज दुसऱ्या क्रमांकावरती, भाजप पहिल्या, गाफील राहिलो तर दुसरा क्रमांकही जाईल। BLO चुकीचा वागला तर तक्रार करा। आधीच्या यादीनुसार आपलं नाव, आपल्या मतदारांची नावं वेळोवेळी तपासा। अशा पद्धतीच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत।